स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज जरा इंट्रो लेट केलाय कारण व्हिडिओची सुरुवात लेट केली. आज जरा कामाच्या ज्यात काय व्हिडिओ बनवता आला ना, मग आज आणि आपण सिमेंटची पोती भरायला लागलोय. या आता 2 माणसं टाकायला द्यायची सिमेंटची पोती. बिहार एक आहे नाही किती एक माणूस आहे. तर आपण जण टाकायचं मोल्डिंग मध्ये आता सिमेंटची पोती. A few moments later. आता टाकली बघा मोल्डिंग मध्ये पोती. तवर अनिकेत आला. अनिकेतनं आता बघा जॅक आणाय गेलाय. इथं साहेबांचं काम चालू आहे बघा. आलाय बघा अनिकेत जॅक घेऊन. जॅक नेऊन स्टोअरला टाकायचं आहे ते. आता टाकले बघा अनिकेत. आता अनिकेत जॅक काढायला लागला बघा. इथं हे आपलं स्टोअर आहे. इथं अशा पायपा तयार होतील बघा इथं लाईनीनं. काय आणखीच बघा यानं काही सांगितलं नाही लवकर. डबल हेल्पाटा करायला लागला बघा. आता डबल एक जॅक घेऊन आता चाललोय आम्ही वरतं लोडिंगला. आता टाकायचं जॅक. तिकडं आलो बघा आणख्यापासून तर इथं माल सप्लाय बघा कोटिंगचा. कोटिंगचा माल एक 4 बकेट टाकूया. माल भरून मग आता मोल्डिंगचा माल भरायचा. तर भेटूया मोल्डिंगवर. मोल्डिंगला येऊन मोल्डिंगचा माल भरला बघा. आता तुम्हाला दाखवतो जो मोल्डिंगच्या वरनं कसा माल दिसते वर भरल्यावर ना मित्रांनो. असं मोल्डिंगचा माल ऑर्डर आहे इथं. A few moments later. तर मित्रांनो आता आपण इथला कोटिंगचा माल भरून घेतलाय. आता आपण जाय साहेबांनी बोलवलंय आपल्याला स्क्रॅप भरायला. स्क्रॅप भरून स्क्रॅप टाकायला. मित्रांनो स्क्रॅप भरायचं होतं. स्क्रॅप भरायचं कॅन्सल झालं. जरा हे रिंगा नेऊन टाकायच्या पलीकडे. अशा रिंगा अडकले बघा. हे स्क्रॅप आता परत टाकायचे ठरले. साहेब आहेत बघा इथं फोनवर बोलायलोय. आता हे रिंगा नेऊन पलीकडे टाकायचे फेज 2च्या फॅब्रिकेशनला. अशा रिंगा असतील बघा. पाईपाच्या कडेला लागते ते सिलेंडरच्या. तर मित्रांनो आलोय बघा फेज 2च्या इथं आपण फॅब्रिकेशनला. आता इथं रिंगा उतरतो तुम्हाला दाखवतो रिंगा कुठं लागते आपल्या त्या. इथं रिंगा अशा उतरायच्या आहे त्या खाली. मला दाखवतो रिंगा कुठं असते त्या लागते त्या. तर या रिंगा तिथे बघा आपण असले या रिंगा अशा लागते त्या साईडनं. या साईडनं त्या साईडनं सपोर्ट म्हणून. तर आता आपण बसलो इथं. ती जरा सिलिंग काढाय माणसं येणार आहे ती. हे आपलं सिलिंग काढून आपल्या बकेटमध्ये टाकायचं जायचं. साहेबला लोडर इथं लावलाय बघा. सावलीला बसले. जरा कॅमेरा आहे जरा त्यामुळं आडुशाला बसायला लागतंय. तर आता सिलिंग काढून जाऊन अजून एक खेप मारायची आहे. अजून एक असले रिंगाचा एक बंडल आणून टाकायचा आहे. 1 minute later. पण आता सिलिंग काढून टाकले बकेटमध्ये. आता ते राहिलेले एक खेप आणून टाकूया. तर मित्रांनो जेवण आलोय बघा. आता जेवायसाठी चालते. आता वाजले ते 2:15. आता परत एकदा सिमेंटची पोती संपली. ते सिमेंट पोती भरायला लागली ती सिमेंटची पोती. आणि एकदा आपण आता टाकणार मोल्ड. मित्रांनो आता पोती टाकले तर बघा त्या इथं असं मोल्ड फिरते त्यात पाईप आहे त्या. तर मित्रांनो आता कालच्या गत आज आपण सांगितलेलं लेवल मारा इथलं सगळं काढून रिबॉन्ड असं बकेटमध्ये भरून घेतले बघा. आता आता इथं रस्त्या इस कटायचा आहे. रस्त्या इस कटायचा आहे. असं इसकटच जायचं आहे सगळं रस्त्यावर लेवल मारत.
असा आहे डोळा. परत लेवल होत्या तर सगळे लेवल मारतो आधी, सगळेच काढतो मग भेटू. तिथं लेवल मारत होतो तोवर फोन आला मोल्डिंगचा माल सप्लाय म्हणून. आता शेवटचा मोल्डिंगचा माल भरायचा. मित्रांनो असं डंपरचीच बघा असलं खडी क्रस्टँड भरून. आता एक कोटिंगला क्रस्टँड होता आलता 12 चाकी ट्रक आहे. आता जस्टच वतून आता मोकळा झालाय बघा. तर आपण आत्ता इथं लेवल मारलेले आहे बघू शकताय. लेवल कशी झाल्या मित्रांनो. आता बा हवा मारून घेतल्यात चकपैकी. एअर क्लिनर जरा लईच 5-7 दिवस झालं काय साफ केला नव्हता. साफ केल्यामुळे आता बघा मशीन कसं चालतंय आपलं एक नंबर. त्यामुळे जरा मशीन दबून चालत होतं. तर मित्रांनो हवा मारून आता लोडर लावला इथं. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.